प्रभाग क्रमांक 7 कुणाल उगले विजयी, विकासाच्या वाटचालीला नवसंजीवनी देण्याचा संकल्प। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवार कुणाल उगले यांनी दणदणीत विजय मिळवत नगरसेवकपदी निवड झाली असून जनतेच्या विश्वासाचा ठेवा आणि कुटुंबातील विकासाभिमुख परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांनी हा विजय सुनिश्चित केला। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांच्या पत्नी शीतल उगले या माजी नगरसेविका असून त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामांना गती मिळाली होती। कचरा व्यवस्थापनाच्या गरजा ओळखून त्यांनी स्वखर्चाने सुरू केलेली घंटागाडी सेवा नागरिकांनी कौतुकाने स्वीकारली होती। ही सेवा आगामी काळातही पूर्ववत सुरू ठेवण्याचे आश्वासन कुणाल उगले यांनी दिले आहे। विजयानंतर भावना व्यक्त करताना ते म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने मला हा विजय मिळाला। मागील 5 वर्षात नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पुढेही न्याय देणार आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे। कुणाल उगले यांच्या विजयाने प्रभागात आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून आपण निवडून आला आहात, जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? प्रभाग क्रमांक 7च्या सगळ्या नागरिकांना मी धन्यवाद देतो। त्यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद आणि माहिती निवडून आलेले। अगोदर देखील आपण नगरसेवक होता आणि विकास कामे आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता निवडून मागच्या पंचवार्षिकला माझी मिसेस होती नगरसेवक, तर या टायमाला मी निवडून आल्यानंतर जशा ज्या योजना चालू होत्या माझ्या स्वखर्चाने घंटागाडी, डस्टबिन वाटप, कापडी पिशव्या वाटप हे सगळे परत पुन्हा मी परवापासून सुरुवात करणार आहे। प्रभाग ॲम्ब्युलन्सची सेवा असो, जे स्वखर्चाने मी करणार आहे पुन्हा परत 5 वर्ष नागरिकांना सेवा देणार आहे। त्र्यंबक नगरीमध्ये आपण सर्वप्रथम राबवलेली कन्सेप्ट म्हणजे घंटागाडी। हो, त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात जास्त सकाळी नागरिक उठल्यानंतर पहिले त्यांना त्या कचऱ्याचाच इश्यू राहायचा, तर महिलांसाठी खास पूर्ण प्रभागामध्ये मी पुन्हा एकदा आता स्वखर्चाने घंटागाडी देणार आहे, 5 वर्ष ती सेवा देणार आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून आपण या ठिकाणी निवडून आलेले आहेत, काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलेलो आहे। ही निवडणूक जनतेने मनावर धरलेली होती आणि त्यांच्या प्रत्येक कामं आता 5 वर्ष करायची माझ्याकडे जबाबदारी राहणार। आणि आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? आता सगळ्यात पहिले तर आता निवडणूक यात्रा येणार आहे। निवडणूक यात्रेचं व्यवस्थित नियोजन करणं आणि कुंभमेळ्याचं पण व्यवस्थित नियोजन करणं हे आमचं पहिले प्राधान्य राहणार आहे।